राबवलेला आहे? आपण जाणता की नायजेरियन, घाना, इतर युगांडा या देशातील नागरिक इथे येतात. बरेच नागरिक त्यामध्ये विदाऊट विजा एक्सपायर झाल्यानंतर पासपोर्ट जस्ट करून वगैरे देशात राहतात. आणि काही वर्षांपासून आपण पाहतो की ते ड्रग्ससारख्या जो की सगळ्या जगाला विनाश आहे अशा ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्या अनुषंगाने बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांच्याही तक्रार होत्या की ते जबरदस्ती घरात बसून राहत आहेत, त्यांचं राहणीमान वगैरे त्रासदायक आहे. त्याचबरोबर बऱ्याच आस्थापना इलिगल त्यांनी सुरू केल्या होत्या, म्युन्सिपालिटीत तक्रारी गेल्या होत्या. तर वसई विरार महानगरपालिका प्रशासन आज संयुक्त मोहीम आम्ही राबवलेली आहे. यामध्ये त्यांची डॉक्युमेंट्स चेक करणं, त्यांची जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते चेक करणं, अशा प्रकारची कारवाई आता आम्ही करत आहोत. यामध्ये काय ड्रग्स वगैरे सापडले का किंवा किती लोकांना आपण ताब्यात घेतलेला? सध्या प्रक्रिया सुरू आहे. काही यामध्ये जर रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, काहींवर सर्चवर आमची सुरू आहे. त्याच्यावर डॉक्युमेंट चेक करणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. ते लिगल डॉक्युमेंट्सवर विजा पण नसताना इथे राहत आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आमच्या कारवाई आहेत. त्याचबरोबर त्यांच्या आस्थापना ज्या सुरू केलेल्या आहेत तर त्याला कुठल्याही प्रकारे लिगल ग्राउंड नाही आहे. इलिगल जे आस्थापना चालवत आहेत आणि आपलं प्रस्थिती निर्माण करत आहेत, तर ते टाळणं. पूर्ण या कारवाईमध्ये आपला किती जणांचा स्टाफ होता आणि आत्ता सध्या किती जणांना आपण ताब्यात घेतलं? मी एक DCP आहे, माझे ACP पोलीस, त्याचबरोबर माझे सर्व सिनियर पी आहे, सेकंड पी आहे, 11 पी आहे, 40 अधिकारी आणि 300चा स्टाफ आम्ही करता लावलेला आहे. 2 स्ट्रायकिंग देखील आमच्यावर आलेले आहेत. म्युन्सिपालिटीचा स्टाफ देखील आहे. अशा प्रकारे संयुक्तरित्या आम्ही मोहीम राबवत आहोत. किती जणांना ताब्यात वर घेतलं? सध्या ताब्यात घेतलेले आहेत. त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे. किती ताब्यात घेतले? 109. तर काय ड्रग्स, अंमली पदार्थ वगैरे सापडले? त्याची सर्च सुरू आहे. त्याच्याविषयी तुम्हाला आता माहिती नाही. 309. 109.